महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील 12 वर्षीय मुलीचं अपहरण करून तिची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी बुधवारी मुख्य आरोपी आणि आरोपीची तिसरी पत्नी आणि आणखीन एका व्यक्तीला अटक केली आहे। तसंच कल्याणचे पोलीस उपायुक्त यांनी मुख्य आरोपीला बुधवारी सकाळी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथून अटक करण्यात आल्याचं सांगितलं। मिळालेल्या माहितीनुसार ठाणे जिल्ह्यातील 12 वर्षीय मुलीचं सोमवारी दुपारी कल्याण येथून अपहरण करण्यात आलं होतं। मंगळवारी सकाळी तिचा मृतदेह जिल्ह्यातील भिवंडीजवळ आढळून आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। मुख्य आरोपीला पोलिसांच्या पथकानं बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथून अटक करण्यात आली असून त्याला आता कल्याण येथे आणलं जात असल्याचंही पोलीस उपायुक्तांनी सांगितलं। आरोपी हा बुलढाणा येथे सासरच्या घरी असून त्याला पकडण्यात आले। या प्रकरणी मुख्य आरोपीची तिसरी पत्नी आणि अन्य एका व्यक्तीलाही अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं। बँकेत काम करणारी त्याच्या पत्नीला बुधवारी अटक करून स्थानिक न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केलं असता त्यांनी तिला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। तसंच पोलीस उपायुक्तांनी सोमवारी दुपारच्या 4च्या सुमारास ही मुलगी कल्याण शहरातील घराबाहेर खेळत असताना अज्ञात व्यक्तीनं तिचं अपहरण केल्याचं सांगितलं। हत्येमागचा हेतू अद्याप स्पष्ट झाला नाही असंही त्यांनी सांगितलं। पोलिसांनी आतापर्यंत जवळपास 10 जणांची चौकशी केली असून त्यात आरोपीचे नातेवाईक आणि मित्र यांचाही समावेश असल्याचं पोलीस उपायुक्तांनी सांगितलं।